नमस्कार मित्रांनो, जीएमसी लातूर भरती 2026 संदर्भात एक नवीन परिपत्रक आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी शैक्षणिक पात्रतेमध्ये मोठा बदल केलेला आहे. आता या शैक्षणिक पात्रतेनुसार नवीन उमेदवार कोणत्या कोणत्या पदांसाठी पात्र ठरू शकतात तर हे आपल्याला बघणं इथं गरजेचं असणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा. व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक महत्त्वाची अनाउन्समेंट असणार आहे, म्हणून पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जीएमसी भरतीची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपण जे आहे तर ती लॉन्च केलेली मित्रांनो. गट ड ची जेवढी काही पदं आहेत तर त्या सगळ्यांसाठी एकच अभ्यासक्रम आहे, तर त्या सर्वांसाठी उपयुक्त ठरते ही बॅच. कारण की ही बॅच पूर्णतः टीसीएसच्या पॅटर्न नुसार जे आहे तर ते प्रॉपर अलाइन केलेले आहे, म्हणून तुम्ही या बॅचला जे आहे तर ते आजच ऍडमिशन घेऊन तुमची तयारी करून ठेवा. बघा, नवीन परिपत्रक जे आहे तर ते आलेले, वाटल्यास मी तुम्हाला परिपत्रक जे आहे तर ते ओपनच करून दाखवतो. बघा, हे जे आहे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर 24/8/2026 रोजी आलेलं आहे हे परिपत्रक. बघा, 79 पदं ही ग्रुप डी ची जी काही पदं आहेत तर त्याच्यासाठी जाहिरात जी आहे तर ती 20/8/2026 रोजी इथं आलेली होती. या जाहिरातीमध्ये त्यांनी काय म्हटलेलं होतं की सर्व पदांसाठी जी पात्रता असेल तर ती 20/8/2026 रोजी 10वी पास पाहिजे. किती पाहिजे? त्यांनी इथं काय म्हटलं होतं की 10वी पास पाहिजे, माध्यमिक शालांत परीक्षा पास पाहिजे. परंतु त्यांनी काय सांगितलं की हे न म्हणता याच्यामध्ये आम्ही बदल करतो, त्याऐवजी तुम्हाला ही खालची शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती सांगायची आहे. याच्यामध्ये पण कट ऑफ डेट ही 20/8/2026 ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये बघा, प्रत्येक पदासाठी त्यांनी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता इथं दिलेली आहे. पहिलं जे पद आहे कक्षी सेवक, ज्याला सर्वात जास्त जागा आहेत, वॉर्ड सर्व्हंट, तर त्याच्यासाठी 10वी पास ठेवलेली. किती? 10वी पास. पुढचं आहे बाह्य रुग्ण विभाग सेवक, त्याच्यासाठी पण 10वी पास ठेवलेली. शिपाईसाठी 10वी पास आहे. पुढे मालीसाठी थोडी बदल होते. बघा, मालीसाठी इथं बदल आहे शैक्षणिक पात्रता. काय बदल आहे बघा, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. म्हणजे काय की 10वी पास पाहिजे, सोबत प्लस शेतकी विद्यालय जे असतात तर त्या शेतकी विद्यालयामधून फलोत्पादन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणं इथं गरजेचं आहे. शेतकी विद्यालयामधून फलोत्पादन अभ्यासक्रम पूर्ण करणं इथं गरजेचं आहे, तरच तुम्ही माळी या पदासाठी फॉर्म भरू शकतात. माळी या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात. पुढचं आहे स्वयंपाकी, या पदाची पण पात्रता थोडी वेगळी आहे. म्हणजे काय की 10वी पास पाहिजे, सोबत कमीत कमी 1 वर्षाचं नोंदणीकृत व्यावसायिक धारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र पाहिजे तुम्हाला. काय पाहिजे? एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे 1 वर्षाचं. 10वी प्लस एक्सपिरियन्स सर्टिफिकेट 1 वर्षाचं. पुढचं आहे एक्सरे सेवक, माध्यमिक शालांत परीक्षा विज्ञान विषय असं, म्हणजे तुमचा 10वी मध्ये विज्ञान हा विषय जो आहे तर तो असला पाहिजे, असतोच तो जनरली. प्रयोगशाळा परिचर, काय पाहिजे? 10वी आणि विज्ञान हा विषय जो आहे तर तो पाहिजे. म्हणजे तुम्ही जर इथं पाहिलं तर काही पदांसाठी 10वी आहे आणि काही पदांसाठी काही एक्स्ट्रा पात्रता त्यांनी इथं लावलेली आहे. पुढचं आपण पद पाहूया, रक्तपेढी परिचर, याच्यासाठी 10वी पास पाहिजे, परंतु कोणत्या विषयासह? विज्ञान या विषयासह. अपघात सेवक, अपघात सेवकसाठी पण 10वी पास पाहिजे. सहाय्यक स्वयंपाकी, इथं 10वी पास पाहिजे. इथं काही तुम्हाला हे नाही मागितलेलं, काही प्रमाणपत्र पाहिजे, अनुभव पाहिजे, तेच स्वयंपाकीला 1 वर्षाचं प्रमाणपत्र मागितलेलं आहे. पहारेकरी 10वी पास पाहिजे. न्हावी, नावी बघा 10वी पास पाहिजे, सोबत तुमचा आयटीआय पाहिजे. केश कर्तनालय मधला एक तुमचा जो आहे तर तो आयटीआय पाहिजे. 10वी प्लस आयटीआय पाहिजे. आणि शेवटचं धोबी, फक्त तुम्ही जे आहेत तर ते 10वी पास पाहिजे. ही शैक्षणिक पात्रता या पद्धतीने असेल. आधी कसं होतं, 10वी होती, सरसकट सगळ्या पदांसाठी पात्र होते. आता असं नाही. आलं लक्षात? आता असं नाही, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला आता व्यवस्थित पद्धतीने सांगतो. आता हे तर झालं. आता बघा, या पदांसाठी फक्त 10वी पास पाहिजे, काहीच नाही. बघा, कक्ष सेवक, बाह्य रुग्ण सेवक, शिपाई, पहारेकरी, सहाय्यक स्वयंपाकी, अपघात सेवक आणि धोबी, या सर्व पदांसाठी काय पाहिजे? फक्त 10वी पाहिजे. आता 10वी पाहिजे, परंतु विज्ञान हा पण विषय पाहिजे. कोणता पाहिजे? किरण सेवक, प्रयोगशाळा परिचर आणि रक्तपेढी परिचर, हे 3 पदांसाठी विज्ञान या विषय असं. त्याच्यानंतर हे 3 पद आहेत की ज्यांना विशेष अशी पात्रता लागते. जसं की माली या पदासाठी लक्षात घ्या की 10वी पास पाहिजे, सोबत शेतकी विद्यालयाचा फलोत्पादन प्रमाणपत्र पाहिजे. स्वयंपाकीसाठी 10वी पास पाहिजे, पण कमीत कमी 1 वर्षाचं अनुभव प्रमाणपत्र पाहिजे. नावीसाठी 10वी पाहिजे, पण सोबत तुमचा आयटीआय झाला पाहिजे केश कर्तनालय मधला. बघा, 3 अशी पद आहेत की ज्यांच्यासाठी विशेष अशी पात्रता आहे. 3 अशी पद आहेत ज्यांच्यासाठी विज्ञान हा विषय पात्रता आहे, आणि उर्वरित जे काही तर त्यांना फक्त 10वी पास एवढीच पात्रता जी आहे तर ती इथं केलेली आहे. तर हे एक महत्वपूर्ण बदल जो आहे तर तो इथं झालेला आहे मित्रांनो. आगामी तुमची तलाठी होणार आहे, आरटीओची एमबीआयची परीक्षा होणार आहे, सोबतच गटकची बऱ्याच उमेदवारांनी लिपिकसाठी फॉर्म भरलेला आहे. ही जी 25 ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे मित्रांनो, याची महाराष्ट्रात आयोगानंतर सर्वात मोठी टेस्ट सिरीज 36 जिल्ह्यातील 52 सेंटरवर ही परीक्षा होणार आहे. ऍट ए टाइम ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला पेपर दिलं जाणार आहे, ओएमआर शीट दिलं जाणार, कॉलेज सारखी फिलिंग येणार आहे, आयोगासारखी फिलिंग तुम्हाला इथं येणार आहे. आणि हे सर्व मोफत असणार आहे मित्रांनो. फक्त तुम्ही काय काम करा माहितीये का, तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा, कारण की त्या दिवशी खूप सारे मुलं येणार आहेत.
म्हणजे आहेत तर तुम्हाला बसायला जागा वगैरे मिळावी म्हणून तुम्ही एक काम करा, आत्ताच हा QR कोड स्कॅन करून किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला जाऊन तुम्ही एक काम करा, फॉर्म भरून घ्या, तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या, सेंटर तुम्ही चूज करून ठेवा. काही अडचण आली तर यांना एकदा कॉल करून तुम्ही माहिती जी आहे तर ते घेऊन ठेवा. हे संपूर्णपणे मोफत असणार आहे. 5 टेस्ट होणार आपल्या, 5 टेस्ट. 13 सप्टेंबर पासून पहिली टेस्ट होणार आहे. आणि तुम्हालाही आपला हा उपक्रम जर आवडला असेल मित्रांनो तर तुमची एक चांगली प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये जे आहे तर ते नक्की द्या, कारण की अशा पद्धतीचा उपक्रम महाराष्ट्रात कोणीच राबवत नाही मित्रांनो. आणि हा संपूर्णपणे मोफत आहे. तुम्हाला माहिती आहे हा संपूर्ण खर्चिक कार्यक्रम आहे. एवढे सगळे पेपर प्रिंट करायचे, OMR शीट आहे, प्रत्येक सेंटरवर पोहोचवायचं, तिथं स्टाफ ठेवायचा, एवढं सर्व तुमच्यासाठी आपण करतोय कारण की तुम्हाला ऑफलाईनची अशी प्रॉपर फिलिंग जी आहे तर ती यावी. याच्यासाठी तुम्ही एक चांगली प्रतिक्रिया देत चला, कारण की तुमच्या प्रतिक्रिया माध्यमातून आम्हाला देखील खूप मोटिवेशन जे आहे तर ते मिळत असतं. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.